जाऊन भेटणं, त्याच्यानंतर सातत्यानं पत्रव्यवहार करणं, हे काम सातत्यानं साहेब करत असतात. म्हणजे शेतकरी नेत्यांमध्ये काही आता अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. काही शेतकरी नेत्यांना एखादा निर्णय होणार आहे याची बातमी कळली की 2 दिवस आधी आंदोलन करतात आणि त्याचं क्रेडिट घ्यायला पुढे असतात. अशी सध्या एक नवीन सिस्टम आता सुरू झाली आणि जे राजकीय पक्षांना लागलेली कीड आहे ते अनेक संघटनांना पण लागायला लागली. परंतु राजू शेट्टी साहेब हे सातत्यानं जो विषय हातात घेतात तो मार्गी लावतो. आता ज्या पद्धतीने संदीपजींनी सांगितले की कशा पद्धतीच्या व्यथा शेतकऱ्यांच्या आहेत, गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे. शासन दरबारी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम ते या ठिकाणी करत आहे. आपण जर बघितलं तर सुरुवातीच्या काळात शरद जोशींपासूनही शेतकरी संघटना त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढा देत आहे. लासलगावमध्ये सुद्धा या ठिकाणी जे जुने जाणते लोक आहेत त्यांना माहिती आहे की एक मोठं असं आंदोलन रेल्वे रोकोचं या ठिकाणी झालेलं आहे. शेतकरी संघटना प्रचंड अशी सक्रिय या भागामध्ये होती. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये संदीपजींनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा वेगवेगळे शेतकरी त्या ठिकाणी झाले आणि म्हणून ज्या पद्धतीने संघटनेचा एक जोर या ठिकाणी आवश्यक होता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, तो या ठिकाणी कुठेतरी कमी पडला असं या ठिकाणी म्हटलं तर ते वावगं होणार नाही. शेतकऱ्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहाल. शेतकऱ्याला सुद्धा माझी विनंती आहे की वेगवेगळ्या पक्षामध्ये जरी आपण काम करत असलो तरी ज्यावेळेस शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण होतील, कामगारांचे असतील किंवा व्यापाऱ्यांचे असतील, कोणाचेही प्रश्न निर्माण झाले तर आपण सर्वांनी एक संघ येऊन एकत्र येऊन त्या लढ्याला पाठिंबा दिला पाहिजे, त्यांच्या बरोबर आपण राहिलं पाहिजे. एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझ्या मनोभाव थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी साहेब यांचं कामकाज गेल्या 20 वर्षापासून आम्ही बघतोय की अतिशय परखड नेतृत्व आहे त्यांचं. म्हणजे कुठल्याही शेतकरी प्रश्नाबद्दल ते कधीही माघार घेत नाही. लोकसभेत पण त्यांनी अतिशय शेतकऱ्यांसाठी भक्कम अशा बाजू मांडल्या. परंतु कुठलंही सरकार असेल तर ते 100% शेतकऱ्यांच्या विरोधातच काम करतं. आपण बघितलं असेल गेल्या काळात आजपर्यंत इतिहासात कधी निर्यात बंदी लागली नाही साहेब. म्हणजे निर्यात बंदी नाही, निर्यात शुल्क लागलेलं नाही. प्रथमच निर्यात शुल्क 40% बीजेपी सरकारने लावले आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जवळपास साहेब आता जेव्हा निर्यात शुल्क रद्द केले तर 2000 पेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांची सरकार घेऊन गेलेलं आहे. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना तसं काहीतरी वाटतंय. परंतु शेट्टी साहेब, शेतकरी आणि व्यापारी हे एका गाडीचे 2 चाकं आहेत. बरीचशी भूमिका प्रवीण भाऊंनी आपल्या समोर ठेवलेलीच आहे. फोटो अगदी टाइम्स ऑफ इंडिया पासून सर्वच पेपरमध्ये कोड आहे. माझं आपल्या या माध्यमातून विनंती आहे की अनेक दिवसांपासून गेल्या जवळपास 2 वर्षांपासून सातत्याने ज्या वेळेला केंद्रीय मंत्रिमंडळामधून जे काही अधिकारी वर्ग येथे आले असतील त्यांना एकच विनंती केली की केंद्र संचालक किंवा केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्य मंत्रिमंडळ, बाजार समित्या, शेतकरी आणि व्यापारी यांची एक समन्वयक अशी एक समिती स्थापन करा आणि त्या समितीच्या माध्यमातून, बाजार समितीच्या माध्यमातून तुम्हाला आगामी दिवसांमध्ये कांद्याचं काय धोरण राहील, कांद्याची काय भूमिका राहील, किती आवक राहील याचा एक आपण अभ्यास करू शकू आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य तो भाव आपण देऊ शकू. कांद्याचे भाव उतरले, शासनाकडे पाठपुरावा करण्याचं काम साहेब दरवेळेला करत असतात. वर्ष कांद्याचा प्रश्न शासनाकडे सांगताय. परंतु साहेबांना एक विनंती करायची, शासन विरोधात सर आपण काम करताय परंतु कांद्याला कायमस्वरूपी हमी भाव कसा मिळेल यासाठी आपण जर प्रयत्न केले तर खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होईल. आपला शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम भविष्यामध्ये यांच्या हातून व्हावं अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर शरद जोशी म्हणायचे की बाजार समिती असोत, सहकारी साखर कारखाने असोत, की शेतकऱ्यांच्या विकासाची मंदिरं व्हायला पाहिजे होती. परंतु ते दुर्दैवानं झाले नाही आणि त्याला केवळ बाजार समितीमध्ये काम करणारे जबाबदार नाही तर सरकारचं धोरण जबाबदार आहे. शरद जोशी असंही म्हणायचे, सरकारचं धोरण हेच शेतकऱ्यांचं मरण आणि त्याचा आपल्याला पावले आता अनुभव येतोय.
खरं बरोबर आहे. व्यापारी हा शेतकऱ्याचा शत्रू नाही. व्यापारी आणि शेतकरी ते एकाच गाडीचे दोन चाक आहेत. कारण दोघांचंही उपजीविका, रोजीरोटी ही शेतीमालावर अवलंबून आहे. एक जण त्याचं उत्पादन करतो, दुसरा बाजारात त्याला चांगला भाव मिळवून तो पैसा शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. परंतु मध्ये आड येतं ते सरकारचं धोरण, आणि त्या सरकारमुळे दोघांचाही तोटा होतो. नाही तर साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करून लिलावात विकून शेतकऱ्याचे पैसे देण्याची कायद्यात तरतूद आहे. मग ते फक्त उसालाच का? तो कांद्याला का नको? तो सोयाबीनला का नको? तो सगळ्या पिकाला का नको? यासाठी या देशाच्या संसदेनं जसा उसाचा हमीभावाचा कायदा 2011 साली मंजूर केला, त्याच पद्धतीनं सगळ्या प्रकारच्या पिकाचा हमीभावाचा कायदा मंजूर केला पाहिजे. तर खऱ्या अर्थानं या देशातल्या शेतकऱ्याला न्याय मिळेल. आणि तो मिळत असताना नुसतं हमीभाव देऊन चालणार नाही, तर त्याचा व्यापार नीट कसा चालेल, त्याचबरोबर त्याच्यावर बाजारपेठेच्या मागणीपेक्षा अतिरिक्त उत्पादन झालं तर रडत न वाचता त्याच्यावर त्याची साठवणूक केंद्र करणं किंवा त्याच्यावर प्रक्रिया करून व्हॅल्यू ऍडिशन करणं, हे काम करणं हे सरकारचं काम आहे.